Hello friends, now we have start our next article, allied angle. आता आपण आपलं पुढचं आर्टिकल स्टार्ट करू, allied angle. So what do you mean by allied angle? If the sum or difference of the measures of two angles is either 0 or an integral multiple of pi by 2, then these angles are said to be allied angle. If theta is the measure, if theta is the measure of an angle, if theta is the measure of an angle, the angles minus theta, pi by 2 plus minus theta, pi plus minus theta, 3 pi upon 2 plus minus theta and 2 pi minus theta are its allied angles. So these are its allied angles. We have already proved some results. याच्याआधी आपण काही रिझल्ट्स प्रूव्ह केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल सपोज वी प्रूव्ह साइन ऑफ पाय बाय 2 मायनस थीटा. साइन पाय बाय 2 मायनस थीटा काय असतो? कॉस थीटा. सिमिलरली कॉस पाय अपॉन 2 minus theta. Cos pi upon 2 minus theta is sin theta. Tan pi by 2 minus theta. Tan pi by 2 minus theta is cot theta. हे रिझल्ट्स ऑलरेडी याच्याआधी आपण पाहिलेले. नेक्स्ट अगदी सेम असाच पुढचा रिझल्ट तुम्हाला घेता येईल प्लस थीटासाठी. साइन pi by 2 plus theta. Sin pi by 2 plus theta is cos theta. Similarly, cos pi by 2 plus theta is minus cos theta. Minus cos theta. Tan pi by 2 plus theta. Tan pi by 2 plus theta किती असतो? Minus tan theta. हे रिझल्ट ऑलरेडी आपण प्रूव्ह केले. Similarly, we can prove the results for pi upon next results pi plus minus theta, 3 pi plus minus theta and 2 pi minus theta. अगदी असेच फॉर्म्युले तुम्ही लिहू शकता. आता ह्या फॉर्म्युल्यासाठी आपण डायरेक्ट एक टेबल तयार करू. सो द अबव रिझल्ट्स आर टॅब्युलेटेड इन द फॉलोइंग टेबल. आता ह्या टेबलमध्ये फक्त सगळे रिझल्ट्स लिहिलेले आहेत का, तर ह्याच्यात तुम्हाला टोटल सगळे रिझल्ट्स लक्षात येतील. आता रिझल्ट पहिला हे घेतले सगळे आपले अलाइड अँगल आणि हे आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. साइन कॉस टॅन घेतला तर रिमेनिंग फंक्शन कॉट सेक आणि कोसेक तुम्हाला फाइंड करता येतं. ओके, सो फर्स्ट we take angle suppose minus theta. So sin of minus theta is minus sin theta. Negative angle cos of minus theta is cos theta. Tan of minus theta is minus tan theta. तसं आता sin of pi by 2 minus theta आपण लिहिला cos theta. Cos pi by 2 minus theta sin theta. Tan pi by 2 minus theta काय असतो? cot theta. ह्या पद्धतीने तुम्हाला हे सगळे रिझल्ट्स घेता येतील. फॉर एक्झाम्पल सपोज tan of 2 pi minus theta. Tan of 2 pi minus theta काय असतो? minus sin theta. Cos of 2 pi minus theta is cos theta. Tan of 2 pi minus theta is tan theta. Sin 2 pi plus theta sin theta. Cos 2 pi plus theta cos theta. Tan 2 pi plus theta tan theta. हे सगळे जर तुमचे पाठ असतील किंवा तुम्हाला सांगता येत असतील तर तुम्हाला कुठलंही एक्झाम्पल आहे जे आता आपल्याला स्टार्ट करायचं आहे बाय युजिंग अलाइड अँगल, हे एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करता येतील. ओके, सो बाय युजिंग दिस अलाइड अँगल वी सॉल्व सम एक्झाम्पल्स. आता ह्या अलाइड अँगलवरनं तुम्हाला कुठल्याही अँगलची व्हॅल्यू फाइंड करता येते. फॉर एक्झाम्पल पहिलं घेतलं आपण फाइंड द व्हॅल्यू ऑफ. फाइंड द व्हॅल्यू ऑफ. आता कुठला अँगल घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल घेतला फर्स्ट साइन ऑफ 495 डिग्री. साइन ऑफ 495 डिग्री. आता जनरली आपल्याला अँगल्स कुठले माहिती असतात? 30, 45, 60, 90, 180, 360 एक्सेट्रा. आता ह्या अँगल्समध्ये फक्त ते आपल्याला ॲडजस्टमेंट करायची. सो sin of 495. Sin of 495 we write sin of 360 plus 135.
साइन 360 डिग्री प्लस 135. आता इथं अँगल येणार तुमचा विच इज ऑफ द साइन 2 पाय प्लस थिटा. ॲक्च्युली आता साइन ऑफ 2 पाय प्लस थिटा अँगल लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट, सो साइन फंक्शन इज पॉझिटिव्ह. म्हणून हा किती येणार साइन ऑफ 135 डिग्री. आता साइन 135 आपल्याला डायरेक्टली काढता येणार नाही, परत याच्यासाठी ॲडजस्टमेंट एकतर 180 मायनस किंवा 90 प्लस. सपोज आपण केली 135 म्हणजे किती 90 प्लस 45, साइन ऑफ 90 प्लस 45. अँड नाउ वी नो द फॉर्म्युला फॉर साइन 90 प्लस थिटा. साइन 90 प्लस थिटाचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. साइन ऑफ 90 प्लस थिटा, साइन ऑफ 90 प्लस थिटा इज cos theta. So by using this formula, sin 90 plus theta is cos theta. Sin 90 plus 45 किती लिहिता येईल तुम्हाला. here theta is equal to 45. so sin 45 ची व्हॅल्यू किती आली 1/√2. so sin 495 is 1/√2. या पद्धतीने तुम्हाला आता यूज करायचे. बाय युजिंग अलाइड्स अँगल वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. फॉर एक्झाम्पल सपोज अँगलसाठी आपण घेऊ tan ऑफ 225, tan ऑफ 225 डिग्री. आता tan 225 परत तुम्हाला लिहिता येईल 180 प्लस. आता 180 प्लस किती करावं लागेल तुम्हाला 45. 180 प्लस 45 म्हणजे किती झाला 225. नाव बाय युजिंग अलाइड अँगल. आता इथं अलाइड अँगल कुठला येईल tan ऑफ 180 प्लस थिटा. tan 180 प्लस थिटा किती असतो tan थीटा. सो बाय युजिंग दिस फॉर्म्युला tan 180 प्लस थीटा, नाउ हियर थीटा इज इक्वल टू 45. सो वी राईट tan 45. tan 45 ची व्हॅल्यू किती असते 1. ओके, अशाच पद्धतीने आपल्याला वेगवेगळे एक्झाम्पल्स सॉल्व करता येतील. फॉर एक्झाम्पल सपोज आपण घेतला सेक ऑफ -855, sec of -855. नाउ दिस इज निगेटिव्ह अँगल. आता निगेटिव्ह अँगल तुमचे झाले साइन ऑफ मायनस थिटा इज मायनस साइन थिटा, कॉस ऑफ मायनस थिटा इज कॉस थिटा, टॅन ऑफ मायनस थिटा इज मायनस टॅन थिटा. त्याच्यावर आपण बाकीचे अँगल्स फाइंड करू शकतो. सो सेक ऑफ -855 डिग्री वी राईट सेक ऑफ 855. निगेटिव्ह अँगल करू शकतो आपण पॉझिटिव्ह बिकॉज सेक ऑफ मायनस थिटा किती असतो सेक थिटा. नाव 855 वी राईट दिस वे. सेक ऑफ 855 आपल्याला लिहिता येईल 720 प्लस 135. आता 720 डायरेक्टली तुम्हाला फॉर्म्युला माहिती नाही, आपल्याला 2π पर्यंत जनरली माहिती असतात, म्हणून आपण सेक ऑफ 720ची ॲडजस्टमेंट ह्याप्रमाणे करू शकतो. 720 दॅट मीन्स 2 × 360 प्लस 135 डिग्री. 2 × 160 प्लस 135 डिग्री. आता हा sec of 2 × 360 plus 135. We know that this is sec 135 डिग्री. म्हणून आता इथं आपल्याला कसं लिहिता येईल नेक्स्ट स्टेप्सला इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला sec of इक्वल टू आपण लिहू sec of 135 डिग्री. Now sec 135 again we convert 135 in terms of 90 plus or 180 minus. आता sec 135 आता इथं आपण करू 180 minus. 180 मायनस पण ॲडजस्टमेंट अशा अँगलची करायची. इथं येणार 30 45 60 90 कारण त्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती असतात. विच इज ऑफ द टाईप सेक 180 मायनस थिटा. सेक 180 मायनस थिटा काय असतो मायनस सेक थिटा. हे सगळे अलाइड्स अँगल आहेत, हे आपले पाठच असले पाहिजे. सेक 180 मायनस थीटा इज मायनस सेक थीटा. नाव हिअर थीटा इज इक्वल टू 45 म्हणजे काय येणार हा मायनस सेक ऑफ 45. अँड नाव वी नो द व्हॅल्यू ऑफ सेक 45. सेक 45 ची व्हॅल्यू किती असते √2. कॉस 45 असतो 1/√2. सेक इज रेसिप्रोकल ऑफ कॉस म्हणून सेक 45 ची व्हॅल्यू किती आली √2 आणि इथं साईन काय आलं मायनस. या पद्धतीने अलाइड्स अँगल यूज करून आपल्याला व्हॅल्यूज फाइंड करता येतात. सपोज आपण आता वेगळा टाईप घेऊ.
Prove the following. Prove that. Now we take first example. Cos of 3 pi upon 2 plus x into cos of 2 pi plus x into cot of 3 pi upon 2 minus x plus cot of 2 pi plus x is equal to 1. Now we have to prove that LHS is equal to RHS. आता इथे आपल्याला सॉल्व करायचं आहे. तुम्ही LHS ला किंवा लेटने स्टार्ट करा. सो वी कन्सिडर LHS. LHS इज इक्वल टू LHS काय आता कॉस ऑफ 3 पाय अपॉन 2 प्लस एक्स इंटू कॉस ऑफ 2 पाय प्लस एक्स इंटू जागाने म्हणून मी खाली लिहिते कॉट ऑफ 3 पाय अपॉन 2 मायनस एक्स प्लस कॉट ऑफ 2 पाय प्लस एक्स. आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती पाहिजे बाय युजिंग अलाइड्स अँगल. कॉस ऑफ 3 पाय अपॉन 2 प्लस एक्स. कॉस ऑफ 3 पाय अपॉन 2 प्लस एक्स काय असतो साइन एक्स इंटू कॉस ऑफ 2 पाय प्लस एक्स काय असतो कॉस एक्स इंटू कॉट ऑफ 3 pi upon 2 minus x. Cot 3 pi upon 2 minus x is tan x plus cot of 2 pi plus x काय असतो cot x. आता RHS मध्ये आपल्याला काय दाखवायचं आहे इज इक्वल टू 1. म्हणून आता ह्या सगळ्या टर्म्स जर कॅन्सल झाल्या तर रिमेनिंग काय राहणार आहे 1. सो साइन एक्स कॉस एक्स ॲडजस्टमेंट नाही होणार तो ॲज इट इज साइन एक्स इंटू कॉस एक्स. नाउ टॅन एक्स. tan x we write this way sin x upon cos x plus cot x कसा लिहिता येईल तुम्हाला cos x upon sin x. now first solve the bracket. आपल्याला bracket solve करता येईल. so sin x cos x as it is sin x cos x as it is. now we solve the bracket by taking cross product. cross product घेतलं तर काय येईल sin x into sin x sin square x plus cos x into cos x cos square x अपॉन काय येणार आहे साइन एक्स इंटू कॉस एक्स. ओके. नाउ बाय युजिंग फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी वी नो द व्हॅल्यू ऑफ साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स. साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू किती असते 1. सो वी पुट दिस व्हॅल्यू इज 1 अपॉन साइन एक्स कॉस एक्स ॲज इट इज. आणि आता इथं काय येणार आहे साइन एक्स कॉस एक्स कॅन्सल रिमेनिंग टर्म इज ओनली 1. and now this is our required RHS. thus we prove LHS is equal to RHS. असेच आता आपल्याला अलाइड्स अँगल घेऊन एक्झाम्पल सॉल्व करता येते. ओके. नाव वी स्टार्ट अवर नेक्स्ट एक्झाम्पल. आता हे सगळे एक्झाम्पल्स आज जे आपण घेतोय हे सगळे अलाइड्स अँगल आहेत. सो नेक्स्ट एक्झाम्पल कॉस ऑफ 90 डिग्री मायनस ओके इथं कोसेक घेऊ cosec of 90 degree minus x into sin of 180 degree minus x into cot of 360 degree minus x upon sec of 180 degree plus x into tan of 90 degree plus x into sin of minus x. and now we have to prove that is equal to 1. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे अगेन LHS is equal to RHS. so we consider LHS आपण आधी लिहून घेऊ काय आहे कोसेक ऑफ 90 डिग्री मायनस एक्स इंटू साइन ऑफ 180 डिग्री मायनस एक्स इंटू कॉट ऑफ 300 डिग्री मायनस एक्स अपॉन sec of 180 degree plus x into tan of 90 degree plus x into sin of minus x. आता फॉर्म्युले पार्ट असतील तर तुम्हाला पटपट व्हॅल्यूज लिहिता येतील. इज इक्वल टू नाउ sec of 90 minus x again by using अलाइड्स angle sec of 90 minus x is sec x into
साइन 180 मायनस एक्स. साइन ऑफ 180 मायनस एक्स किती असतो साइन एक्स इंटू कॉट ऑफ 360 डिग्री मायनस एक्स. कॉट ऑफ 360 डिग्री मायनस एक्स इज मायनस कॉट एक्स अपॉन sec 180 डिग्री प्लस एक्स. sec 180 प्लस एक्स इज मायनस sec एक्स इंटू tan 90 प्लस एक्स. tan 90 प्लस एक्स किती आहे कॉट एक्स. साइन ऑफ मायनस एक्स. साइन ऑफ मायनस एक्स इज मायनस साइन एक्स. आता जस्ट फक्त आपल्याला सॉल्व करायचं आहे. मायनस मायनस बिकम प्लस. इथं tan 90 प्लस एक्स किती आहे मायनस कॉट एक्स. मायनस साईन लिहायचं आपलं राहिलं आता. ओके, इथं आता मायनस मायनस काय होईल प्लस. मायनस मायनस प्लस. नाव सेक सेक गेट कॅन्सल. कॉट कॉट गेट कॅन्सल. साइन साइन गेट कॅन्सल. ऑल टर्म्स आर कॅन्सल रिमेनिंग ओनली 1. अँड नाव दिस इज अवर RHS. या पद्धतीने आपल्याला प्रूव्ह करता येईल LHS इज इक्वल टू RHS अगेन बाय युजिंग अलाइड अँगल. ठीक आहे, असंच अजून एक एक्झाम्पल घेऊ. नाव प्रूव्ह दॅट कॉट थीटा प्लस साइन ऑफ 270 डिग्री प्लस थीटा मायनस साइन ऑफ 270 डिग्री माइनस थीटा प्लस कॉस ऑफ 180 डिग्री प्लस थीटा इज इक्वल टू 0. अगेन वी हॅव टू शो दॅट LHS इज इक्वल टू RHS. आता हे एक्झाम्पल्स अगदी इझी आहेत. सगळे एक्झाम्पल्स आपण सॉल्व करतोय बाय युजिंग अलाइड अँगल. अलाइड अँगल्स कुठले घेतले आपण मायनस थीटा π/2 प्लस मायनस थीटा पाय प्लस मायनस थीटा 3π upon 2 plus minus theta and 2π minus theta. Okay, now we write LHS. So LHS is equal to, we write cos theta plus sin of 270 plus theta minus sin of 270 degree minus theta. जागाने म्हणून मी खाली लिहिते cos of 180 plus theta. Now again by using allied angle we put these values is equal to cos theta as it is. Now sin of 270 plus theta. Sin of 270 plus theta काय असतो minus cos theta minus sin of 270 minus theta. Sin of 270 minus theta is minus cos theta. So we write into bracket plus cos 180 plus theta. Cos 180 plus theta is minus cos theta is equal to cos theta plus minus minus cos theta minus minus plus cos theta plus minus minus cos theta. Now all terms are cancelled. Remaining term is only 0. Thus we get our RHS. Okay, so by using allied angle we can show that LHS is equal to RHS.